तर पैठणमधली ही दृश्य आहे। मराठा समाजानं हा मोर्चा काढलेला आहे। आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मनोज जरांगे पाटील या मोर्चात सहभागी झालेले आहेत। मोठ्या संख्येनं समाज बांधव सुद्धा यामध्ये एकवटलेले आहेत। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी हा मोर्चा सुरू आहे। मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि त्यामुळे आम्ही शांत आहोत। त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवावा। आमचा सरकारवर विश्वास आहे आणि म्हणूनच आम्ही शांत आहोत, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटलांनी दिलेली आहे। पैठणमध्ये मराठा समाज सध्या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील सुद्धा या मोर्चात सहभागी झालेले आहेत। मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा। एक मारेकरी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे आणि त्यामुळे त्याला तातडीने अटक व्हावी आणि सर्व दोषींवर कडक कारवाई करावी। मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली जाते। देशमुख कुटुंबाने आपल्याला न्याय मिळावा ही एकच भावना व्यक्त केलेली आहे। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख तसंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी आम्हाला न्याय मिळावा ही एकच मागणी असल्याचं म्हटलेलं आहे। लवकरात लवकर या संदर्भात कार्यवाही केली जावी आणि मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। हे दृश्य आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमधील पैठणमध्ये आक्रोश मोर्चा आता निघालेला आहे। याआधी बीडमध्ये, परभणी, पुणे या ठिकाणी सुद्धा मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता। सर्व जाती धर्माचे लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते आणि त्याचबरोबर सर्व पक्षीय नेत्यांचा सहभाग सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेला होता। मागणी एकच होती, संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झालेली आहे आणि त्यामुळे मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावावी आणि देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा ही मागणी या मोर्चेकऱ्यांनी लावून धरलेली आहे। आज सुद्धा पैठणमध्ये मराठा समाजानं आक्रोश मोर्चा काढलेला आहे। संतोष देशमुख यांचे कुटुंबीय या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। घोषणा दिल्या जात आहेत, हातामध्ये काळे झेंडे घेऊन निषेध व्यक्त केला जातोय। लवकरात लवकर या सर्व दोषींवर कडक कारवाई व्हायला हवी, त्यांना शिक्षा व्हायला हवी आणि तोवर आमचं समाधान होणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। मान प्रतिष्ठा याचा यामध्ये काहीही संबंध नाही। देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आपण या मोर्चामध्ये सहभागी होतोय, असं सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। मराठा समाज हा सत्याची कास धरून चालणारा समाज आहे। आम्ही अन्याय सहन करणार नाही आणि त्यामुळे आमच्या भावाला संतोष देशमुख यांना लवकरात लवकर न्याय मिळावा, त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा ही एकच भावना घेऊन आपण या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। हातामध्ये फलक घेत त्याचबरोबर काळे झेंडे घेत पैठणमध्ये हा आक्रोश मोर्चा निघालेला आहे। जोरदार घोषणा सुद्धा दिल्या जात आहेत आणि लवकरात लवकर आता मारेकऱ्यांना अटक व्हायला हवी, दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी केली जाते। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, सध्याची काय परिस्थिती, कुठपर्यंत हा मोर्चा आलेला आहे? हा मोर्चा आता पैठणच्या बस स्थानकापर्यंत आलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून या मोर्चाची सांगता होणार आहे। या सगळ्या मोर्चाकऱ्यांचं, आंदोलकांचं एकच म्हणणं आहे की आमच्यावर अन्याय झालेला आहे, संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झालेली आहे, आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतंय, त्यानंतर न्याय मागावा लागतो, तोपर्यंत यंत्रणा हालत नाही। जर आम्हाला न्यायासाठी असं उतरावं लागेल तर आम्ही थांबायचं तरी कशाला, असा त्यांचा सवाल आहे। त्यामुळे जोपर्यंत पूर्ण न्याय मिळत नाही, दोषींना शिक्षा होत नाही, दोषींवर फाशी मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय। आणि ओबीसी समाजाचे जे आता मोर्चे निघताय त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे। खरं तर हे ओबीसी समाजाचे मोर्चेच नाहीये, धनंजय मुंडे हे सगळं राजकारण घडवून आणतोय असं त्यांचं म्हणणं आहे। धनंजय मुंडेंच्या माध्यमातून हे सगळं होत आहे आणि त्यामुळं उगाच यातून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय। मात्र ओबीसी समाजही समजदार आहे, तो असं काहीही करणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं त्यांच्या या राजकारणाला काहीही अर्थ नाही। आम्ही न्यायासाठी रस्त्यावर उतरलोय, तुम्ही गुंडगिरीची भाषा करताय, ही कितपत शोभते असाही त्यांचा सवाल आहे। ही लोक जी रस्त्यावर उतरली आहे ती कुठल्या पक्षाची नाही आहे, सर्वधर्मीय लोक इथं आलेला आहे। एका कुटुंबावरचं बापाचं छत्र या गुंडांनी हिरावून घेतलेलं आहे, तरी सुद्धा गुंडांना किती दिवस पाठीशी घालणार असा त्यांचा सवाल आहे। आणि जर तुम्ही गुंडांना पाठीशी घालणार असाल तर आम्हीही रस्त्यावर उतरणार, आम्ही आंदोलन करणार, आम्हाला वाटेल ते म्हणा, आरोप करायचं ते करा। आणि मराठा मोर्चाचं नियोजन या सगळ्या मोर्चाच्या बाबून जो आरोप जरांगेवर होतोय
असं काही नाहीये. मराठा मोर्चा त्याचं काम करतोय, पण हा मोर्चा, हे आंदोलन हे न्यायासाठी आहे आणि न्यायासाठी असलेलं हे आंदोलन याच पद्धतीनं सुरू राहणार आहे. हे कुणीही बंद करू शकत नाही, असंही जरांगे पाटील यांनी सांगितलंय. मुख्यमंत्र्यांशी या पीडित कुटुंबियांची भेट झाली होती. मुख्यमंत्र्यांवर आम्हाला विश्वास आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की शेवटचा आरोपी सुद्धा आम्ही योग्य करू, त्याच्यावर कारवाई करू, म्हणून आम्ही शांत आहोत. आमचे मोर्चे शांततेसाठी आहे, पण आमचे मोर्चे हे सरकारला आठवण करून देण्यासाठी तरी सुद्धा आहे. आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. तपास सुरू आहे, समाधान आहे. मात्र ज्या गतीनं तपास आतापर्यंत सुरू होता ते निश्चित निंदनीय आहे. मात्र आता तपासाला थोडा वेग आलेला आहे. आम्ही विश्वास ठेवतोय. मात्र प्रत्येक आरोपी पकडा, याच्या मागे असलेले राजकारणी पकडा आणि सगळ्यांना जेलमध्ये टाका, ही आमची मागणी आहे. आणि जोपर्यंत ही मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, असं या सगळ्या मोर्चेकऱ्यांचं म्हणणं आहे. मोर्चा आता थोड्याच वेळात जिथं पैठणमध्ये सभा आहे, शिवाजी महाराजांचा पुतळा, तिथं दाखल होईल आणि या मोर्चाचं रूपांतर सभेत होईल. या मोर्चासाठी स्वर्गीय संतोष देशमुख त्यांची कुटुंबीय आले आहे, त्यांचा भाऊ धनंजय देशमुख आलाय, त्यांची मुलगी आलेली आहे. इतकंच नाही तर त्यांचा छोटा मुलगा सुद्धा आलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील सुद्धा या मोर्चात सहभागी झाले आहे. राज्यभरातला मोर्चा जिथं जिथं शक्य आहे तिथे तिथं आम्ही सगळे जाणार, सहभागी होणार आणि न्याय मागणार, अशी या सगळ्यांची भूमिका आहे. आणि याच न्यायासाठी आम्ही रस्त्यावर असल्याचं ते सांगतायत. आता यानंतर उद्या जालन्याला मोर्चा आहे, त्यानंतर धाराशिवमध्ये सुद्धा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. म्हणजे जवळपास महाराष्ट्रात, मराठवाड्यात सगळीकडे या मोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे. ज्यावेळेस काही कठोर शिक्षा होईल, राज्य सरकार आपली भूमिका कठोरतेने जाहीर करेल, त्यावेळेस काय करायचं बघू. मात्र तुर्तास न्यायासाठी रस्त्यावर ही भूमिका कायम आहे आणि याच भूमिकेनं आम्ही लढत राहणार असल्याचं या सगळ्या मंडळीचं म्हणणं आहे. आणि त्यासाठी सातत्यानं राज्यभर हे मोर्चे आम्ही आयोजित करत असल्याचं म्हणत आहे. फक्त मराठवाडा नाही तर संतोष देशमुख हा राज्याचा मुलगा होता, त्याच्या कुटुंबावरचं जे छत्र हरवलेलं आहे या सर्व गुंडांनी केलेलं आहे आणि गुंडांच्या विरोधात रस्त्यावर उतरण्यासाठी कुठल्याही भागाची अडचण नाही. फक्त मराठवाडा नाही तर राज्यभर आम्ही फिरणार, जागरूकता करणार आणि जेही सगळी लोक या राजकारणामध्ये आहेत, या गुंडगिरीमध्ये आहेत, त्या सगळ्या लोकांना यातून बाहेर करेपर्यंत शांत बसणार नाही, अशा पद्धतीचं इथल्या आंदोलकांचंही म्हणणं आहे आणि या मोर्चात सहभागी झालेल्या जरांगे यांचंही म्हणणं आहे. एकूणच आपण विचार केला तर जोपर्यंत कॉन्क्रीट असं काहीतरी मिळत नाही, कठोर कारवाई होत नाही, फरार आरोपी कृष्ण आंधळे त्याला अटक होत नाही आणि वाल्मिक कराड यांच्यावर सध्या आरोप आहे मात्र त्याचा खुनाशी संबंध जोडला जात नाही, तोपर्यंत या आंदोलनाला ही सुरुवात राहील असं आपण म्हणू शकतो. अशाच पद्धतीनं रस्त्यावर हे सगळे मोर्चे आपण पाहतोय पैठणमध्ये मराठा मोर्चा आता इथे निघालेला आहे. मोठ्या संख्येने इथं मराठा समाज बांधव सुद्धा उपस्थित आहेत, त्याचबरोबर देशमुख कुटुंबीय सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसंच दुसरी दृश्य आपण जी पाहतोय ती मंत्रालयामधली दृश्य आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत. पहिल्या दृश्यामध्ये आपण पाहतोय पैठण मोर्चा सध्या निघालेला आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी 24 तासशी संवाद साधलेला होता आणि त्यांनी जोपर्यंत आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही. आता राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी मोर्चे काढले जातील त्या त्या ठिकाणी आम्ही मोर्चामध्ये सहभागी होणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओबीसीचा याच्याशी काहीही संबंध नाही, त्यांची आंदोलनं सुरू नाही आहेत असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. तसंच धनंजय मुंडे यांची लाभार्थी टोळी ही कार्यरत आहे असा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केलेला आहे.